नमस्कार. आज माझ्या मुलींनी देवपूजा केली आहे. बघा ती किती छान पद्धतीने देवांना स्नान घालत आहे आणि देवांचं जे वस्त्र आहे त्याने सुद्धा एक एक देवांना असं स्वच्छ पुसून ठेवत आहे. ती म्हणली, आई आज मला देवपूजा करायची आहे. तर त्यामुळे ती देवांना स्नान पण छान प्रकारे घालत आहे. आणि नंतर आम्ही गायत्री मंत्र लावला होता. त्या मंत्र म्हणत म्हणत ती आणि प्रत्येक एक एक देवाला स्नान घातल्याच्यानंतर पाणी पण टाकून नंतर चांगले देव व्यवस्थित स्वच्छ पुसून ठेवत आहे. अशा प्रकारे ती ध्यानात आणत होती कोणत्या देवांना कुठं कुठं ठेवलेलं आहे, ते कसं ठेवायचं ते म्हणून. आणि अशा प्रकारे तिची देवपूजा चालू होती. एक एक देवांना ती छान प्रकारे स्नान घालत होती. मुलांना पण तुम्ही कधी कधी देवपूजा करायची सांगत जा, कारण की ते सुद्धा शिकतात. आता ती देवांना म्हणजे जे देवींच्या मूर्ती त्यांना हळदी कुंकू लावते आणि हळदी कुंकू कोणत्या बोटाने लावायचं हे सुद्धा तिला माहिती आहे. आणि आम्ही जो कलश ठेवत असतो त्याच्यातलं पण पाणी बदलवलं आणि त्यातला पण तिने हळदी कुंकू लावून कुंकवाने 5 बोटं हळदीने 5 बोटं उमटून त्याच्यावर तो नारळ स्थापन केला आहे आणि त्यालासुद्धा हळदी कुंकू लावलं आहे. आणि नंतर गुरुवार असल्यामुळे तिने दत्तांच्या मूर्तीला स्नान घातलं आणि स्वामींच्या मूर्तीला सुद्धा अभिषेक केला आहे.